नमस्ते. चला गावाला गेलो आहे तर म्हणलं आमचं घर दाखवावं. आमचं घर अगदी जुन्या पद्धतीचं आहे, उतरत्या छपराचं, निसर्गपूरक. इथून आपण आतमध्ये गेलो की आपण पहिल्या गाळ्यात येतो. पहिल्या गाळ्यात पूर्वीच्या काळी म्हशी असायच्या, आता नाही आहेत. आणि हे जे घर आहे ते 3 खानांचं आणि 4 गाळ्यांचं घर आहे. अशीच घरं पूर्वीच्या काळी असायची. एकदम असं अतिपावसाचा प्रदेश असल्यामुळं असं जे बांधकाम उतरत्या छपराचं असायचं. सध्या तरी आता गावामध्ये 2च घरं शिल्लक आहेत. हे बघा, नवीन आता बांधकाम चालू झालेली आहेत. आणि आपण आता पहिल्या गाळ्यात आलो आहे. त्याला आमच्या इकडं ओटी म्हणतात. ओटीलाच देवघर आणि ह्या भिंतीवरती खुंट्या ठोकलेल्या. मस्त असं छान प्रत्येक भिंतीला खुंट्या, उपयोगी साहित्य अडकवायला केलेलं. आणि हे जे आहे ते बिछाना चटई ठेवायला केलेली फळी. आणि इथंच ओटीला व्हण आणि जातं असायचं. पहिले सगळं हातसडीचंच सगळं असायचं. भात काढले जायचे, गहू सडले जायचे, नाचणी सडली जायची आणि इथं भरडधान्य दळली जायचे. आता जातं नाही आहे. आणि इथून आपण आता मधल्या गाळ्यामध्ये आलो. मधल्या गाळ्यात हे बघा बांधकाम सगळं तुम्ही लाकडं बघताय जुनीच आहेत. आणि इथून शिडी लावलेली आहे. वरती आहे तो पोटमाळा. पोटमाळ्यामध्ये काही असेल लाकडं शेणकुटं रचायसाठी. आणि हे जे भिंतीला बघा छोटे छोटे अशा देवळ्या केलेल्या आहेत. छान असं बांधकामामध्येच छोट्या छोट्या देवळ्या केल्या आहेत. हे सगळं वीट मातीचंच बांधकाम आहे. आणि ही जी भिंत बघताय ती 24 इंचाची भिंत आहे. आता हे बांधकाम बघायला मिळत नाही, असं क्वचितच आहे. आणि इथूनच हे बघा, ही जुन्या पद्धतीची अशी लोखंडी कडी. कितीही खेचलं तरी निघत नाही आहे. एवढं सुंदर असं आहे. हे जुन्या वस्तू आता आपल्याला पाहायला मिळत नाही, नामशेष होत चाललेत. इथून आपण बाहेर आलो की हे आपलं आता स्वयंपाकघर. आणि ही जी फळी ठेवून केलेलं आहे त्याला आमच्या इकडं माचोळी बोलतात. इथं शेती उपयोगी काही साहित्य असतील, विळा, खुरपं, कुदळ, तर हे सगळं ते पहिलं माचोळी खाली ठेवलं जायचं. अजूनही ठेवतो. पूर्वी याचा वापर टोपली, कणग्या ठेवायला केला जायचा. आणि आता याचा वापर आम्ही आता पाण्याची भांडी ठेवायला केलेला आहे. आता बाजारामध्ये खूप साऱ्या लोखंडी माचोळ्या आता मिळतात, बनवून मिळतात जसं पाहिजे तसं. आणि त्याच्यावरतीही आपण छान अशी मांडणी करू शकतो. हे जे आता बघताय भिंतीमध्ये ही दिवळी आहे. इथे चहापत्ती, साखर, दुधाचं भांडं, किटली अडकवलेली आहे. आणि हा जो पोळपाट आहे तो नक्षीदार लोखंडी पोळपाट आहे. ह्याचं वजन साधारण 1.5 किलो आहे बघा. आणि हे जे आहे संसार उपयोगी साहित्य सगळं आहे. ही काईल आहे, याच्यामध्ये पहिले घावण केले जायचे. हा बिडाचा तवा, पितळी दिवा, ही आपली चूल. एवढं सुंदर सगळं साहित्य बघायला अजूनही छान वाटतं. त्याच्यावरती जेवण बनवायलाही सुंदर वाटतं चुलीवरती. आणि हा जो स्टोव आहे तर याची जागा गॅसने घेतलेली आहे. आणि ही आमची छोटीशी मांडणी लाकडाची आहे. हे आहे आमचं परसदार. इथं एकट्या माणसाला पुरेल एवढा भाजीपाला इथून मिळतो. आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने इथं पिकवलेलं आहे. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे. आणि इथं आपल्याला 2-3 टोमॅटोची रोपं, 2-3 मिरच्याची रोपं, 1-2 वांग्याचं, कांद्याची पात, पोकळा, चवळी, तर हे असं बेसिक जेवढं लागणार आहे तेवढं सगळं इथून उपलब्ध होतं, सहजरित्या उपलब्ध होतं. हे बघा टोमॅटोची रोपं. आणि सगळं सगळं आहे ते कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. हे जे रताळ्याचे वेल आहे ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं पाणी घालून जागवून ठेवायचे आणि नंतर पावसाळ्यामध्ये त्याला लावायचे, परत एकदा लावायचे. आणि हे बघा तुम्ही बघताय. आणि देवपूजेला लागणारी फुलंही आपल्याला इथून सहज उपलब्ध होत आहेत. जास्वंद आहे, गुलाब आहे, खूप सारी झाडं आहेत इथं. हे टोमॅटोची रोपं आहेत. आणि हा आपला घराच्या पाठीमागचा परिसर, गवती चहा आहे. हे बघा आंबा, फणस, लिंबू, सगळ्या प्रकारची झाडं इथं आहेत. बेल, पेरू, रामफळ, सीताफळ. तर हे बेसिक जेवढं लागणार आहे ते सगळं आपल्याला इथं उपलब्ध आहे. कसं वाटलं आमचं घर, परिसर नक्की सांगा. थँक्यू. पुन्हा भेटू.